नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स लर्न विथ मनीषा या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण परिसर अभ्यास 1 म्हणजे आपल्या सभोवतालचे जग पुस्तक दाखव बाळा। आपल्या सभोवतालचे जग इयत्ता 4 याचा आपण आपले शरीर या पाठाचा अभ्यास करणार आहोत। याचा आपण अभ्यास करणार आहोत आपले शरीर। तर बघूया, चला शिकताय ना माझ्यासोबत सगळे? चला, दिसतंय तुम्हाला इथे काय दिसतंय? आपले शरीर। काय असतं रे आपलं शरीर? हा हा काय दिसतं समोर? काय दिसतं आपल्या शरीर? आपलं शरीर म्हणजे काय? हात, पाय, तोंड। तर आपलं हे सगळं शरीर आहे की नाही? मग आता हे शरीर फक्त असंच दिसतं? आतमध्ये पण काही असतं का शरीराच्या मध्ये? असतं ना? हा, पोट, किडनी, बर, यकृत, अजून काय काय असतं? फुफ्फुस, काळीज। बर, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की शरीर बाहेरून जसं आहे, बाहेरून जे अवयव आहेत तर शरीराच्या आतमध्ये पण काही अवयव आहे जे आपल्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत ना? महत्वपूर्ण नक्की का? आणि जर ते नसते तर आपण नसतो, बरोबर? आता तुमच्या समोर हे चित्र दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? आता या चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि इथे फक्त ह्या चित्रामध्ये कोणत्या कोणत्या अवयवांचा उपयोग केलेला आहे ते सांगायचं आहे। बघा, कोणी कोणी काय काय उपयोग केलेला आहे? हा हा आजीने फोन आहे का रे तो? रेडिओ। काय आहे? रेडिओ। आजी काय करते? ऐकते। कशाने ऐकते? नाकाने? कानाने आजी रेडिओ ऐकते आहे। आई हा आई काय करते? पुस्तक वाचते। कशाचा उपयोग करते? डोळ्यांचा। काय करते ती? फुटबॉल खेळते। फुटबॉल खेळते। कशाने खेळते फुटबॉल? पायाने। हा मुलगा काय करतोय बाळांनो? फुलाचा वास घेतो। कशाचा उपयोग करतोय? नाकाचा। काका काय करतायत? आंबा कापतायत। कशाचा उपयोग करतायत काका? चाकूचा। आणि कशाने कापतायत? हाताने। म्हणजे या अवयवांचा उपयोग यांनी इथे केलेला आहे। बघा, हात, पाय हे आपल्या शरीराचे अवयव आपण पाहू शकतो। याला शरीराच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या अवयवांना बाह्य अवयव असे म्हणतात। शरीराच्या बाहेर जे अवयव आहेत ज्यांना आपण पाहू शकतो त्यांना काय म्हणतात? बाह्य अवयव। जे अवयव आपण पाहू शकतो त्यांना काय म्हणतात? बाह्य अवयव। राहील लक्षात? बाह्य अवयवांना बाह्येंद्रिय असेही म्हणतात। बाह्य अवयवांना बाह्येंद्रिय असेही म्हणतात। जे अवयव आपण पाहू शकतो, नाक, डोळे, कान, हात, पाय आपण बघू शकतो की नाही, जे आपल्याला डोळ्याला लगेच दिसते त्यांना म्हणतात बाह्येंद्रिय। आता वस्तू उचलणे, चालणे, धावणे, हालचाल करणे व इतर अनेक दैनंदिन कामे करण्यासाठी आपण हातांचा व पायांचा उपयोग करतो। म्हणून हात व पायांना कर्मेंद्रिय म्हणतात। कर्म करणे म्हणजे काहीतरी काम करणे। आता हे सगळे जे आहेत हात आणि पाय हे आपले मुख्य कर्मेंद्रिय आहेत। हे मुख्य कर्मेंद्रिय आहेत कारण त्याच्याने आपण महत्वाची कामं करतो। जर इमॅजिन करा, जर आपल्याला पाय नसले तर आपण चालू शकत नाही, अजून पळू शकत नाही, आपण हात नसले तर जेवण करू शकत नाही, लिहू शकत नाही, अजून इतरही जी महत्वाची कामं आहेत आपले तर ते आपण हात नसले तर करू शकत नाही। म्हणून यांना कर्मेंद्रिय असे म्हणतात कारण ते हे कर्म करतात। कोणतं? हे जे सगळे आपण कर्म, वस्तू उचलणं, हालचाल करणं, इतर दैनंदिन कामं करणं, हे सगळे हात आणि पाय हे कर्म करतात म्हणून यांना कर्मेंद्रिय असे म्हणतात। आपण 2 संकल्पना बघितल्या। पहिलं आहे बाह्य अवयव म्हणजे बाह्येंद्रिय, जी आपल्याला डोळ्याला दिसतात ती बाह्य इंद्रिय। ओके। नंतर आहे कर्मेंद्रिय। कर्मेंद्रिय म्हणजे जी आपल्याला हात, पाय हे आपले कर्मेंद्रिय आहेत। का आहेत? कारण त्याच्याने आपण सगळी महत्वाची कामं करतो, कर्म करतो, म्हणून हे कर्मेंद्रिय आहेत। आता
बघा, ह्या इंद्रियांच्या मदतीने आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते. अशा इंद्रियांना ज्ञानेंद्रिय असे म्हणतात. ज्या इंद्रियांच्या मदतीने आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते. आता समजा बघा, कांद्यावर शेजारच्या वर्गात काय चाललंय? काय चाललंय? काहीतरी स्पीकरवर चाललंय, बरोबर? आपल्याला हे कसं कळलं? कानाने कळलं. हा, आता तुम्ही टीव्ही बघू शकतायत. कसं बघू शकतायत? डोळ्यांनी बघू शकत आहात. त्याच्यानंतर पुढे काहीतरी वास येतोय, तुम्हाला येतोय? हा, आपण वास कशाने घेतोय? नाकाने. पुढे त्वचा. त्वचा आहे ज्ञानेंद्रिय. पुढचं काय आहे? त्वचा. आता त्वचेने काय होतं की तुम्हाला जर चटका लागला तर पटकन तुम्ही हात मागे घेतात, कारण आपल्याला तो स्पर्श कळतो की अरे हे गरम आहे. समजा एखादा आपल्याला कोणी फटका मारला तर कुठे लागतं? आपल्याला इथे हाताला लागतं, म्हणजे ते त्वचेला आपल्याला कळतं की आपल्याला लागलेलं आहे. तर त्वचा आपल्याला स्पर्शाची जाणीव करून देते. अशा इंद्रियांना ज्ञानेंद्रिय असे म्हणतात. बघा, ज्ञानेंद्रिय कोणती कोणती आहे? डोळे, कान, नाक, त्वचा ही आपले ज्ञानेंद्रिय आहेत. ती बाह्येंद्रिय देखील आहेत. जीभ ही एक ज्ञानेंद्रिय आहे. जिभेने काय कळतं? जिभेने काय कळतं आपल्याला? चव कळते. एखाद्या वेळेस भाजी तिखट झाली तर आई भाजी खूप तिखट झाली ग, हा, नाहीतर आज ना मला गोड खावंसं वाटतंय. हे कसं कळतं आपल्याला? जिभेने कळतं. तर ज्ञानेंद्रिय किती आहेत? 5. कुठले कुठले? हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आता ज्ञानेंद्रिय म्हणजे काय? ज्या इंद्रियांच्या मदतीने आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते त्यांना ज्ञानेंद्रिय असे म्हणतात. इथेपर्यंत क्लिअर झालं? हा अभ्यास आपला मागच्या वर्षी पण झालेला होता. आपण दुसरी पासून ज्ञानेंद्रिय शिकतो आहोत की नाही? त्याचे उपयोग आणि ज्ञानेंद्रिय म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. जीभ हे बाह्येंद्रिय आहे का? व्हेरी गुड. का नाहीये? आत असतो. म्हणजे काय असतो? आत असतो. बाह्येंद्रिय नाही म्हणजे काय? आपल्या साध्या डोळ्यांना, उघड्या डोळ्यांना तो जीभ दिसत नाही. ते बाह्येंद्रिय नाही, ते अंतरिंद्रियांमध्ये येतं. पण हे बाकीचे जे आहेत, डोळे बाह्येंद्रिय आहे, नाक, कान, त्वचा आहे, पण जीभ नाही. जीभ बाह्येंद्रिय नाही. शरीराच्या आत असणारी आणि बाहेरून न दिसणारी इंद्रिय म्हणजे आंतरिंद्रिय. बघा, शरीराच्या आतमध्ये असणारी, शरीराच्या आतमध्ये असणारी पण बाहेरून न दिसणारी म्हणजे काय असतात? आंतरिंद्रिय. आता जसे की बोला, जसे की मेंदू, फुफ्फुस, हृदय, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, गुदद्वार, यकृत, ही काय आहेत? ही सगळी आंतरिंद्रिय आहेत. आपल्याला आपला मेंदू दिसतो का डोळ्याने? नाही दिसत. फुफ्फुस दिसतं? हृदय, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, गुदद्वार, यकृत, नाही, हे आपल्याला दिसत नाहीत. बघा, मेंदू आहे का सगळ्यांना? कुठे? अच्छा, इथे का? बरं. यकृत, फुफ्फुस यांची सगळ्यांची वेगळी वेगळी कार्य आहेत बाळांनो. आणि हा प्रत्येक अवयव आपल्या शरीरामध्ये तितकाच महत्वाचा आहे. यापैकी एकही अवयव खराब झाला तर आपल्या शरीराची सगळी रचना बिघडते, सिस्टीम बिघडते. जे आपलं जे दिवसभराचं जे कार्य आहे ते आपण व्यवस्थित करू शकत नाहीत. म्हणून हे जे आपले सगळे अवयव आहेत, आंतरिंद्रिय आणि बाह्य इंद्रिय, आपल्यासाठी तितकेच गरजेचे आहे, तितकेच महत्वाचे आहेत. म्हणून आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. योग्य प्रकारे सगळ्या अवयवांची आपण योग्य काळजी घेतली तर आपण नेहमी निरोगी राहतो आणि ह्या अवयवांचा आपण नेहमी योग्य पद्धतीने वापर करू शकतो. म्हणजे जर आपण काळजी नाही घेतली, आपण काळजी नाही घेतली तर बघा, आपलं लहान आतडं काही खाल्लं, जंक फूड खाल्ले, चिप्स खाल्ले रोज, त्याच्यानंतर रोज मॅगी खाल्ली, असे जे पदार्थ आहे खाल्ले की या लहान आतड्यामध्ये, मोठ्या आतड्यामध्ये ते जमा होऊन जातो तो मैदा आणि त्याचं पचन नीट होत
नाही. पचन नीट झालं नाही की बाकीच्या सगळ्या सिस्टीमवर परिणाम होतो आणि हळूहळू मग आपली तब्येत बिघडायला लागते. त्याच्यामुळे आपलं प्रत्येक शरीराच्या प्रत्येक अवयवाची काळजी घेणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. कारण ह्या शरीरामुळेच आपण आज व्यवस्थित निरोगी उभे आहोत, अभ्यास करत आहोत, नाचत आहोत, शाळेत येत आहोत, व्यवस्थित आनंदाने घरी जातात, आई वडिलांची गप्पा मारतात. म्हणून आपल्याला या शरीराची काळजी घ्यायची आहे. आता बघा, हे जे अवयव आहेत आंतरिंद्रिय, तर याची काय काय कार्य आहेत हे आपण बघूयात. पहिला आहे मेंदू. पहिला काय आहे? मेंदू. मेंदू आपल्या डोक्यातील कवटीमध्ये असतो. आता मेंदू कवटी असते याची, हाड असतं की नाही, हाडाचा असा गोल असा भाग असतो कवटी सारखा, त्याच्यामध्ये मेंदू आपला असा सुरक्षित असतो. कारण मेंदू अतिशय नाजूक आहे. मेंदू अतिशय नाजूक आहे. जसं नारळ बघा, नारळ असतं की नाही, आणि नारळाच्या आतमध्ये ते खोबरं असतं सुरक्षित. नारळाची कवटी किती जाड असते की नाही, बघितलंय? आणि त्याच्यामध्ये तो जे खोबरं असतं, खोबऱ्याची वाटी, ती सुरक्षित असते. तसं आपल्या मेंदूचं पण आहे. मेंदूची जी कवटी आहे त्या कवटीमध्ये आपला मेंदू सुरक्षित आहे. हे बघा, ही अशी कवटी आहे, ही अशी कवटी आहे, त्याच्यात आपला हा मेंदू असा सुरक्षित असतो. म्हणजे जर आपण पडलो कधी लहानपणी, जर तुम्ही पडले तर डायरेक्ट मेंदूला इजा झाली नाही, तर आपल्या कवटीने तो मार सहन केला. म्हणजे आतला जो नाजूक मेंदू आहे त्याला काहीही दुखापत झाली नाही. आताही जर आपण कधी पडलो तर आपल्याला लागतं, पण आपल्या कवटीला लागतं. जर मेंदूला डायरेक्ट लागलं असतं तर कधीच आपण वरती गेलो असतो, किंवा मेंदूला इजा झाली तर अनेक आपल्याला मेंदूचे आजार सुरू होऊन जातात. तर हा जो मेंदू आहे आपल्या कवटीमध्ये सुरक्षित आहे. कवटीमुळे मेंदूला संरक्षण मिळते. आपल्याला ज्ञानेंद्रियांकडून मिळालेली माहिती मेंदूत साठवली जाते. त्या माहितीचा उपयोग वेळोवेळी केला जातो. राग, आनंद, दुःख या भावनांची जाणीव आपल्या मेंदूमध्ये होते. बघा, आपली सिस्टीम अशी आहे शरीराची की आपले जे स्नायू आहेत किंवा जे बारीक आपले मज्जारज्जू आहेत, जे व्हेन्स आहेत, त्या मेंदूपर्यंत निरोप घेऊन जातात. आता समजा एक असं आहे की एक सिस्टीम बघा, मी हिला बोलवलं कीर्तना इकडे बाळा, आणि मुख्याध्यापक सरांना सांग की आजची दैनिक हजेरीची वही द्या, किंवा उद्या आपल्याला सुट्टी आहे का, असा काहीतरी मेसेज घेऊन तुम्ही कुठे जातात? मुख्याध्यापकांकडे पर्यंत जातात. मुख्याध्यापक तो मेसेज ऐकतात, तुमचा निरोप ऐकतात आणि तुम्हाला रिप्लाय करतात, तुम्हाला ती माहिती देतात. बरोबर? म्हणजे हे जे काम आहे ते आपल्या शरीरातल्या ज्या व्हेन्स आहेत त्या करत असतात. की आता समजा आपल्याला चालायचं आहे, तर मी माझ्या मेंदूला आज्ञा काय देणार आहे की मला तिथेपर्यंत चालायचं आहे. तर मेंदू काय करतो? मेंदू लगेच पायांना आज्ञा देतो की चल तिथपर्यंत चालायचं आहे. म्हणजे जी कमांड आहे ती मेंदू आपल्या सगळ्या अवयवांना देत असतो. मेंदू आपल्या अवयवांना देत असतो आणि मग त्यानुसार आपल्या शरीराचं कार्य चालतं. मेंदू हा मेन आहे. आपल्या शरीराचा मेंदू मेन आहे. त्याच्यामध्ये ती माहिती साठवली जाते. आता प्रत्येक वेळा तुम्हाला सांगावं लागतं का की अ कसा लिहायचा आहे? नाही. तो मेंदूमध्ये साठवला गेलेला आहे की अ असा असतो. मेंदूमध्ये साठवला गेलेला आहे. म्हणजे मेमरी जशी आपल्या मोबाईलमध्ये, कम्प्युटरमध्ये मेमरी असते की नाही, मेमरी आपोआप साठवली जाते, तशी मेंदूमध्ये ही मेमरी साठवली जाते. तर आणि इतर ज्या भावना आहेत, राग, आनंद, दुःख या ज्या भावना आहेत सगळ्या, तर त्याची जाणीव मेंदूला होते. आता तुम्हाला भूक लागलेली आहे, तर ही जाणीव, पोटामध्ये भूक लागते, पण ती जाणीव कोणाला होते? मेंदूला होते. मग मेंदू आज्ञा काय करतो? चला जेवायला पटकन घ्या आणि जेवण करा. हातांना सांगतो चला जेवण करा, तोंडाला सांगतो खाल्लेलं अन्न पटापट असं छान चावा, आणि मग खाली जठर आणि आतड्यांना सांगतो की ते खाल्लेलं अन्न व्यवस्थित जिरवा. म्हणजे ह्या ज्या कमांड आहेत ह्या मेंदूमधून आपोआप येतात आणि आपलं शरीर आतमध्ये व्यवस्थित कार्य करत असतं. बघा बाळांनो, हे जे शरीर आहे आपलं एक मशीन आहे, आणि त्या मशीन जे आहे त्याला सांगायची गरज पडत नाही. ते यंत्र बरोबर व्यवस्थित सुटसुटीत असं चालतं. कशामुळे? ह्या सगळ्या आंतरिंद्रियांमुळे हे यंत्र व्यवस्थित चालतं. आता पुढचा अवयव आहे आपला हृदय. हृदयाचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. जर हृदय बंद पडलं तर आपण जिवंत राहू शकत नाही. बघा, खूपदा तुम्ही ऐकतात की ह्यांना हार्ट अटॅक आला, ते वारले, त्यांना हार्ट अटॅक आला, असं ऐकतात की नाही तुम्ही? हार्ट म्हणजे हृदय,
आणि अटॅक, आता हार्ट अटॅक म्हणजे हृदयाला धक्का बसणे किंवा हृदयावर काहीतरी एक्स्ट्राचा लोड येणे, तेव्हा हार्ट अटॅक येतो. हृदय आपल्या छातीच्या किंचित डाव्या भागात असते. आता हृदय सुद्धा पिंजऱ्यामध्ये बंद असतं बाळांनो. एक पिंजरा असतो हृदयाचा, त्याच्यामध्ये आपलं हृदय जे नाजूक हृदय आहे ते बंद असतं. आता तो पिंजरा असा असतो, असा मध्ये हा असा पिंजरा असतो हृदयाचा. असा हृदयाचा पिंजरा असतो गोल, पूर्ण असा गोल असून त्याच्यामध्ये इथे आपलं हे हृदय असतं. त्याच्यामध्ये हे हृदय असं आपलं प्रोटेक्टेड असतं. त्याला पण कवटीसारखं, मेंदूसारखं त्याला पण प्रोटेक्शन असतं की हृदयावर कुणी असं मारलं किंवा आपल्याला काही मार लागला तर पटकन असं सहजासहजी लागू नये, त्याच्यासाठी ते पण असं सुरक्षित ठेवलेलं असतं. जी अवयव आपली अतिशय डेडिकेटेड आहे, जे नाजूक आहेत, तर शरीराने निसर्गानेच अशी शरीराची रचना केलेली आहे की ते असे व्यवस्थित प्रोटेक्ट करून ठेवलेले आहेत, व्यवस्थित असे ते सांभाळून, म्हणजे पेटीमध्ये जसं आपण ठेवतो की नाही, एखाद्या पेटीमध्ये सांभाळून वस्तू, तसं आपलं हृदय ह्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये सांभाळलेलं आहे, व्यवस्थित संरक्षण केलेलं आहे त्याला. हृदय आपल्या छातीच्या किंचित डाव्या भागात असते. हृदय आपल्या छातीच्या किंचित डाव्या भागात असतो. आपला जो शरीराचा डावा भाग असतो तर डाव्या भागात आपलं हृदय असतं. ते आपल्या हाताच्या बंद मुठी एवढे असतं. प्रत्येकाचं हृदय ज्याच्या त्याच्या हाताच्या बंद मुठी एवढं असतं. बघा, माझं हृदय एवढं आहे, माझ्या बंद मुठी एवढं, तेवढं तुमचं बंद मुठ म्हणजे तुमचं हृदय असं एवढं, तेवढं असतं. ते पंपाप्रमाणे काम करतं. शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यातून रक्त खेळते ठेवण्याचं काम हृदय करतं. बघा, हे जे आहे ते बारीक बारीक व्हेन्स दिसतायत तुम्हाला इथे, हे हृदय आहे आपलं. हे काय आहे आपलं हृदय. बघा, हे आपलं हृदय आहे आणि ह्या हृदयामध्ये ह्या ज्या व्हेन्स आहेत की नाही, या बारीक 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 यांना रक्तवाहिन्या म्हणतात. यांना काय म्हणतात? रक्तवाहिन्या. आणि या रक्तवाहिन्या आपल्या शरीरात रक्त खेळतं ठेवण्याचं काम करतात. आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होणं, ते शरीरात दुसरीकडे पूर्ण अवयवांना, आता तुम्ही इथं जर आपल्याला काही लागलं तर इथं रक्त निघतं, पायाला लागलं तर पायाला रक्त निघतं की नाही, म्हणजे पूर्ण शरीर आपलं शरीरात रक्त आहे. पण ते रक्त शुद्ध करण्याचं, पूर्ण शरीरभर रक्त पोचवण्याचं काम कोण करतं? हृदय करतं. त्याच्यामुळे हृदय अतिशय महत्वाचं आहे. जर रक्त नसेल तर आपण राहू का जिवंत? नाही राहू शकत. म्हणून आपल्याला हृदय अतिशय महत्वाचं काम करतं. पुढे आहे फुफ्फुस. पुढे आहे फुफ्फुस. हे बघा, हे फुफ्फुस असं असतं, दिसतंय सगळ्यांना? हे फुफ्फुस असं असतं. आता फुफ्फुसाचं कार्य काय आहे बघा. आपल्या छातीमध्ये 2 फुफ्फुसे असतात, 1 आणि 2. हे 2 फुफ्फुस असतात. संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पुरवण्याचं काम फुफ्फुस करतात. बघा, हृदय रक्त पुरवतं आणि फुफ्फुस काय पुरवतं? ऑक्सिजन वायू. ऑक्सिजन वायू आपल्याला कशासाठी गरजेचा असतो? जगण्यासाठी गरजेचा असतो. आपण जेव्हा श्वास घेतो बाळांनो, तेव्हा सगळ्या वातावरणातील जेवढे वायू आहेत, वातावरणात अनेक प्रकारचे वायू आहेत, ते आपल्या शरीरात जातात. नाकाच्या साहाय्याने आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा सगळ्या प्रकारचे वायू आपल्या शरीरात जातात. आणि मग ते शरीर काय करतं? ते फुफ्फुसांमध्ये गेल्यावर फुफ्फुस त्याचं प्युरिफिकेशन करतं, म्हणजे शुद्धीकरण करतं की बरोबर शरीराला लागणारा O2 म्हणजे ऑक्सिजन वायू आतमध्ये घेतला जातो. तो रक्ताच्या मार्फत सगळ्या शरीराला पुरवला जातो. उरलेले जे कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन किंवा इतर जे वायू असे जे आपल्या शरीराला गरजेचे नाहीत, ते आपण जेव्हा उच्छ्वास करतो, म्हणजे शरीरातून आपण जेव्हा श्वास बाहेर सोडतो तेव्हा ते शरीराच्या बाहेर तो वायू टाकला जातो. म्हणजे ते सगळे वायू, फुफ्फुसांचं इतकं महत्वाचं काम आहे की हृदय जसं ब्लड प्युरिफिकेशन करतो तसं हृदय काय करतो? एअर प्युरिफिकेशन करतो. म्हणजे हवा शुद्ध करून हवेमधले जे महत्वाचा ऑक्सिजन घटक आहे तो आपल्या शरीरात ठेवायचा आणि बाकीचे जेव्हा आपण श्वास सोडतो, म्हणजे उच्छ्वास आपण सोडतो, तेव्हा तो शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम कोण करतं? फुफ्फुस करतं. बघा, हृदय आणि फुफ्फुस यांची कामे एकमेकांवर अवलंबून असतात. हे दोघं एकमेकांवर अवलंबून आहेत. फुफ्फुस हवा शुद्ध करतो, ऑक्सिजन हवेतला शोषून घेतो आणि तो हृदयाकडे पाठवतो. हृदय रक्तामध्ये ते ऑक्सिजन मिसळतो आणि पूर्ण शरीराला पाठवतो. हृदय व फुफ्फुस यांची कामे एकमेकांवर अवलंबून असतात. रक्त शुद्ध करण्यासाठी आवश्यक ऑक्सिजन फुफ्फुसाकडून पुरवला जातो. बघा, त्याच्यामुळे आपण दीर्घ श्वास
घ्यायचा. दीर्घ श्वास घेतल्यानंतर आपल्या शरीरात जास्तीत जास्त ऑक्सिजन शरीरामध्ये पुरवला जातो आणि फुफ्फुस काय करतो, जास्तीत जास्त ऑक्सिजन मग हृदयाकडे पोहोचवतो आणि हृदय काय करतं की त्या ऑक्सिजनच्या साह्याने जास्तीत जास्त रक्त आपलं शुद्ध करतो. ऑक्सिजन फुफ्फुसांकडे पुरवलं. ही दोन्ही इंद्रिये छातीच्या पिंजऱ्यात असतात. बघा, ही दोन्हीही इंद्रिये छातीच्या पिंजऱ्यात असतात. या पिंजऱ्याच्या पातळ चपट्या हाडांना बरगड्या म्हणतात. हे जे मी तुम्हाला दाखवलं यांना बरगड्या म्हणतात. यांना काय म्हणतात? बरगड्या. हे जे बारीक बारीक हाड असतात त्यांना बरगड्या असे म्हणतात. आणि हे दोघही अवयव कुठे असतात? छातीच्या पिंजऱ्यात. आलं लक्षात इथेपर्यंत? म्हणजे हृदय आणि फुफ्फुस हे दोघं एकमेकांना इंटरकनेक्टेड आहेत. दोघही एकमेकांना अवलंबून आहेत आणि तितकेच महत्वाचे आहेत. हृदयाचं काम काय आहे? हृदयाचं काम काय आहे? बरोबर, रक्त शुद्ध करणं आणि पूर्ण शरीराला पुरवणे. कशाच्या साह्याने? कशाच्या साह्याने? कशाच्या साह्याने? बोला लवकर. रक्तवाहिन्यांच्या साह्याने. आणि हृदय पंपाप्रमाणे काम करतं. असं 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 पंपाप्रमाणे हृदय काम करतं. रक्तवाहिन्यांच्या साह्याने ते शरीरभर रक्त पुरवतं. फुफ्फुसाचं काम काय आहे? श्वास घेणं आहे. अजून श्वास घेऊन कुठे जातो? फुफ्फुसात जातो. आणि फुफ्फुस काय करतं मग त्या हवेचं? हवा शुद्ध करतं. हवेतील कोणता घटक ओढून घेतं फुफ्फुस? कोणता वायू ओढतो? कोणता वायू ओढतो? बोला पटकन. ऑक्सिजन वायू आपल्या शरीरात घेतं आणि उच्छ्वास, जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा एक्स्ट्राचे सगळे जे वायू आहेत ते शरीराच्या बाहेर सोडले जातात. गौरव आणि अनुज बघा. आता जठर, पुढचं कार्य कोणाचं आहे? जठराचं. जठर काय काम करतं? तोंडावाटे खाल्लेले अन्न वाहून नेणारी लांब नळी म्हणजे अन्ननलिका. अन्ननलिकेतून हे अन्न जठरात पोहोचवले जाते. आता आपण जेव्हा जेवण करतो बाळांनो, आपण जेवण करतो ते चावतो आरोही, तर ते चावल्यानंतर ते अन्न कुठे जातं? आपल्या जठरामध्ये जातं. कुठे जातं? इथून आपण जेव्हा चावतो ते अन्न आपल्या जठरामध्ये जातं. ही जी आहे ती नळी असते की नाही, त्या नळीला अन्ननलिका असे म्हणतात. समजा तुम्ही नळाला नळी लावली आणि आपल्याला पाणी त्या झाडांपर्यंत पोहोचवायचं, त्या नळीच्या मार्फत ते पाणी तिथपर्यंत जातं ना त्या खड्ड्यामध्ये, त्या झाडामध्ये. तसंच आपल्या शरीरात सुद्धा अन्ननलिका आहे. जे आपण जेवण करतो त्या अन्ननलिकेच्या साह्याने जठरापर्यंत ते अन्न पोहोचवलं जातं. जठर हे पिशवी सारखे आंतरिंद्रिय असून जठरात अन्न घुसळले जाते. बघा, हे पिशवी सारखं आहे. हे काय आहे? जठर पिशवी सारखं आहे. त्याच्यामध्ये अन्न जातं आणि घुसळलं जातं. एक लक्षात घ्या बाळांनो, जठराचं काम मिक्सर पाहिलंय सगळ्यांनी? मिक्सर पाहिलंय? तसं मिक्सर काय करतं आपलं, की आपण समजा खोबऱ्याचे तुकडे टाकले, जाड तुकडे असले तर ते जेव्हा आपण फिरवतो काय होतं? ते गोल 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 फिरून बारीक होऊन जातं की नाही? मिरची बारीक होते, शेंगदाणे बारीक होते. तसं जठर आहे. आपण खाल्लेलं अन्न जठरामध्ये जातं आणि ते असं घुसळलं जातं. तिथे अन्न घुसळून जाऊन आणि ते बारीक बारीक तुकड्यांमध्ये रूपांतर होतं त्याचं. जठरचं काम म्हणजे, जठर म्हणजे मिक्सर थोडक्यात आपल्या शरीराचं. मिक्सर हे लक्षात ठेवायचं. आणि या अन्नाचं पचन करण्यास यकृत मदत करतं. आता हे जे आहे तर यकृतामध्ये एक पाचक रस तयार होतो आणि तो पाचक रस, जसा आपण मिक्सर मध्ये कोरडा पदार्थ बारीक केल्यानंतर पाणी टाकतो, थोडंसं पाणी टाकल्यानंतर तो अजून छान बारीक होतो की नाही, तसं आपलं यकृत काम करतं की यकृत त्याच्यामधला जो पाचक रस आहे तो या अन्नामध्ये सोडतो आणि अजून ते अन्न छानपैकी पचण्यास आपल्याला मदत करतं. हे आहे जठराचं कार्य. जठराचं कार्य काय आहे? अन्नाचं पचन करणं. पुढे आहे लहान आतडे. जठराला जोडून एक लांब नळी असते, त्याला लहान आतडे म्हणतात. यामध्ये अन्नाचे पचन पूर्ण होऊन अन्नातील पाणी व पोषक तत्वे शोषली जातात. बघा बाळांनो, याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं की आपण जेवण केल्यानंतर एक मोठी नळी कुठेपर्यंत येते? या जठरापर्यंत येते. कुठेपर्यंत येते? जठरापर्यंत येते. इथे बघा, आपण जेव्हा जेवण करतो तोंडातून, तेव्हा एक नळी अशी कुठेपर्यंत येते?
जठरापर्यंत येते आणि इथेपर्यंत ते अन्न आपण जे खातो ते अन्न इथेपर्यंत सोडलं जातं, इथेपर्यंत सोडलं जातं. मग काय होतं की हे जठर त्याचं रूपांतर कशामध्ये करतं, बारीक बारीक तुकड्यांमध्ये आणि रसामध्ये करतं. आणि ते रस मग काय करतो की लहान आतडे जठराला जोडून एक लांब नळी असते, एक अजून लांब नळी असते, त्याला म्हणतात लहान आतडे. ती अशी असते साधारण, ते अशी असते. तर ती एक नाही, ती हे मोठं आतडं, हे काय आहे, हे मोठं आतडं असतं. हा बघा, आता ही जी आहे तर ही नळी जोडलेली असते तिला, ही आहे ही आपली अन्न नलिका. ही काय आहे, अन्न नलिका. हिचं काम काय आहे की तोंडातून जेवलेलं खाल्लेलं अन्न आपल्याला इथं जठरापर्यंत अन्न, आणि तिथून मग अजून एक नळी असते जी जठरामध्ये गेलेली असते. कुठेपर्यंत असते, जठरामध्ये गेलेली असते. आणि ती लहान आतडे, आता लहान आतडे जठराला जोडून एक लांब नळी असते, त्याला लहान आतडे म्हणतात. यामध्ये अन्नाचे पचन पूर्ण होऊन अन्नातील पाणी व पोषक तत्वे शोषली जातात. आता जो जठर आहे तर जठराला जोडलेली एक नळी असते, जठराला जोडलेली एक नळी असते, तिला लहान आतडे असे म्हणतात. त्याचं काम काय आहे, अन्नाचे पचन पूर्ण होऊन अन्नातील पाणी आणि पोषक तत्वे शोषली जातात. अन्नाचं जेव्हा पचन पूर्ण होते तर अन्नामधले जे पोषक तत्व असतात आणि जे पाणी असतं ते शोषलं जातं ह्या लहान आतड्यामधून. पुढे आहे मोठे आतडे. मोठे आतडे ही लहान आतड्याला जोडलेली रुंद नळी असते. बघा, हे आहे मोठे आतडे, हे काय आहे, हे मोठे आतडे आहे. न पचले अन्नातील पाणी मोठ्या आतड्यात शोषले जाते. जे पाणी पचत नाही त्याचं जे पाणी आहे ते या मोठ्या आतड्यामध्ये शोषले जाते. मोठ्या आतड्याच्या शेवटच्या भागाला मलाशय म्हणतात. मोठ्या आतड्याचा जो शेवटचा भाग असतो त्याला मलाशय असे म्हणतात. मलाशय म्हणजे सकाळी आपण टॉयलेटला जातो की नाही, तर आपण जे जेवण केलेलं असतं त्या जेवणाचा जो न पचलेला भाग असतो किंवा शरीर जे अन्नामधले सगळे पोषक तत्व पाणी जे शोषून घेतो आणि जो मल शिल्लक राहतो तो याच्या मोठ्या आतड्याच्या तोंडाशी जमा होतो. आणि यात पचन क्रियेत तयार झालेले टाकाऊ पदार्थ, यात जे पचन क्रियेमध्ये जे पदार्थ टाकाऊ असतात ते तिथे जमा होतात. काही वेळ साठवले जाते, नंतर गुदद्वारामधून ते बाहेर टाकले जाते. म्हणजे नंतर ते टॉयलेटच्या रूपाने बाहेर टाकले जातात. जे पदार्थ पचले नाहीत किंवा जे पदार्थ आपल्या शरीरासाठी गरजेचे नाहीत असे सगळे पदार्थांचा मल तयार होतो आणि तो शरीराच्या बाहेर गुदद्वाराद्वारे टाकला जातो. असं आहे मोठ्या आतडीचं काम. या अभ्यासलेल्या आंतरइंद्रियांवर आपल्या शरीरातील आंतरइंद्रियांची नावे सांगा. आता हे आपण बघितले, हे आंतरइंद्रिय बघितलेत ना, तर याच्या व्यतिरिक्त अजून आपल्या शरीरात कोणते आंतरइंद्रिय आहेत बरं, सांगा तर. याच्या व्यतिरिक्त किडनी, शाब्बास, किडनी. अजून काळीज, काळीज म्हणजे हृदय. बरगड्या पण झाल्या. अजून मेंदू यकृत झाला आहे. हडूक म्हणजे हड आपले जठर झालंय. बरं, हा तुमचा अभ्यास की घरी तुम्ही सर्च करायचं की या व्यतिरिक्त अजून आंतरइंद्रिय कोणती कोणती आहेत आणि उद्या येऊन मला तुम्ही सांगायचं आहे. हो, उद्या आल्यानंतर मला सांगायचं की या व्यतिरिक्त अजून कोणते आंतरइंद्रिय आहेत. तर आम्ही हे अभ्यासले. आपण काय आज अभ्यास केला, शरीराच्या आत असणारी आणि बाहेरून न दिसणारी इंद्रिय म्हणजे आंतरइंद्रिय. बरोबर, आंतरइंद्रिय म्हणजे काय, शरीराच्या आतमध्ये असणारे आणि बाहेरून जे दिसत नाही ते आहेत आंतरइंद्रिय. आंतरइंद्रिय विविध कार्य करतात. आपण बघितलं की आंतरइंद्रियांचं कार्य काय आहे. मेंदू, हृदय, फुफ्फुस, यकृत, जठर, अन्ननलिका, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय, गुदद्वार ही आपली आंतरइंद्रिय आहेत. आणि या व्यतिरिक्त सुद्धा अजून आंतरइंद्रिय आहेत. ते तुम्ही मला उद्या सांगणार आहात की याच्या व्यतिरिक्त कोणते आंतरइंद्रिय अजून आहेत. उजळणी करूया, उजळणी करूया, जुळणी नाही, उजळणी. हा सांगा. मेंदू,
मेंदू काय करतो? मेंदू माहिती साठवणे. ओके, पुढे पुढे हृदय. हृदय काय करतं? शरीरभर रक्त खेळते ठेवणे. पुढे कोण आहे? जठर. जठर काय करतं? अन्न घुसळणे. अन्न घुसळणे. लहान आतडे पोषक तत्वांचे शोषण. कोण काम करतं ते? लहान आतडे. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. बाह्य अवयव म्हणजे काय? बाह्य अवयव म्हणजे काय? हा हा बोल, बोला. बाह्य अवयव म्हणजे काय? ते राहिलं का? ते तर हा 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 हे बरं, हे झाले. पण मग म्हणजे काय नक्की बाह्य अवयव म्हणजे काय? शरीराच्या बाहेरचे जे डोळ्याला दिसतात ते बाह्य अवयव. हा, पुढचा प्रश्न आहे, हृदयाचे कार्य कोणते? सांगा, हृदय काय कार्य करते? आणि रक्तवाहिन्यांमार्फत शरीराला पुरवणे. शरीरात रक्त शुद्ध करणे व रक्तवाहिन्यांमार्फत शरीरभर रक्त पुरवठा करणे हे कोणाचं काम आहे? हृदयाचं. गटातील वेगळा शब्द कोणता व का? नाक, कान, डोळे, फुफ्फुस. कोणता वेगळा आहे? तो का वेगळा आहे? सांगा, का वेगळा आहे तो? हा, आतमधला आहे. म्हणजे काय आहे तो? कोणतं इंद्रिय आहे ते? आंतर इंद्रिय आहे की नाही ते? आणि हे बाकीचे बाह्य इंद्रिय आहेत. पुढे हृदय, फुफ्फुस, यकृत, डोळे. कोणता आहे? डोळे. कोणता आहे? डोळे. डोळे का आहे बरं वेगळा? गौरव, डोळे वेगळा का आहे? बाह्य इंद्रिय आहे. बरोबर. बाकीचे काय आहेत? आंतर इंद्रिय. बाकीचे काय आहेत? आंतर. हात, पाय, डोळे, जठर. का जठरच का? हा, मध्ये आहे. म्हणजे काय आहे तो? कोणतं इंद्रिय ते? आंतर इंद्रिय. कान, अन्न नलिका, लहान आतडे, मोठे आतडे. कान. बरोबर. कान का आहे? तो बाह्य इंद्रिय आहे. कान हे बाह्य इंद्रिय आहे आणि बाकीचे हे आंतर इंद्रिय आहेत. ई, खालील यादीतील इंद्रियांचे बाह्य इंद्रिय व आंतर इंद्रिय असे दोन गट करा. आता मला तुम्ही बाह्य इंद्रिय सांगायचे आहेत अगोदर. बर ना, एक मिनिट. रेज युअर हँड. हा, गीतांजली. नाक. पुढे एक एक सांगायचंय. प्रियंका, पुढचा इथून सुरुवात करायची. नाक झाला, डोळे झाला. पुढचा कोण आहे? हा, काय? अरे याच जीभ. हा, पुढे. हा, पुढे फक्त कान. हँड रेस करायचे आहेत फक्त. पुढे. हा, आपण बाह्य इंद्रिय करतोय फक्त जे डोळ्याला दिसतात ते. त्वचा. पुढचा आहे बाह्य इंद्रिय. राहिला एखादा? हा, बाह्य इंद्रिय पाहिजे बाळा आपल्याला, जे डोळ्याला दिसतात ते. आहे इथे बाह्य इंद्रिय कोणता? नाही. आता आंतर इंद्रिय. आंतर इंद्रिय आपल्याला बघायचे आहेत. हा, आंतर इंद्रिय म्हणजे जे डोळ्याला दिसत नाही ते. सांगा. मेंदू. अजून जठर. पुढे हृदय, मोठे आतडे, लहान आतडे, यकृत, मलाशय, अन्ननलिका, गुदद्वार. हे काय आहे? जे पिवळ्या कलरने मार्किंग केलेले आहेत ते आहेत आंतर इंद्रिय. रेड कलरने जे मार्किंग केलेले आहेत ते बाह्य इंद्रिय. तुम्हाला वहीमध्ये किडनी इथं नाव नाही बाळा, पण किडनी आंतर इंद्रिय आहे. बरोबर आहे तुझं. हा, तर बघा, तुम्हाला वहीमध्ये हे जे आहे हे स्वतंत्र भाग करायचे आहेत. स्वतंत्र दोन भाग करायचे आहेत. असे इथं लिहायचे बाह्य इंद्रिय, इथे लिहायचे आंतर इंद्रिय, त्याच्या खाली हे सगळे लिहायचं
आहे असे 2 भाग करून स्पष्ट लिहायचं आहे. पुढे खाली दिलेले अवयव मानवी शरीराच्या आकृतीत योग्य ठिकाणी रेषेच्या साहाय्याने जोडा. बघा हे काय आहे रे? मेंदू कुठे असतो? डोक्यात. डोक्यात असतो का? जोडू का मग? डोक्यात. हा काय? हे काय आहे? हे बघा बरं, नीट बघा, नीट बघा काय? हृदय. हृदय त्याला काय म्हणतात? हृदय. हृदय कुठे असतं? पोटात. इथे म्हणजे कुठे? छातीच्या कोणत्या बाजूला? ह्या म्हणजे कोणत्या बाजूला? डाव्या बाजूला. मग ते कुठे येईल? इथे येईल की नाही? इथे येईल हृदय. नॉर्मल असं डाव्या बाजूला असतं इथे. आणि केवढं असतं रे हृदय? छोटा म्हणजे केवढं? आपल्या मुठी एवढं. आपल्या मुठी एवढं. हे काय आहे बघा बरं? हे घेऊ आता. हे काय मला सांगा? फुफ्फुस. फुफ्फुस कुठे असतं? ते पण छाती जवळच, छातीच्या पिंजऱ्यात असतं. इथेच असतं फुफ्फुस. पण इथेच फुफ्फुस सुद्धा असतं. हे बघा इथे. इथेच फुफ्फुस असतं. ते कशामध्ये असतं रे? छातीच्या पिंजऱ्यामध्ये असतं. छाती आणि म्हणजे हृदय आणि फुफ्फुस ते छातीच्या पिंजऱ्यात असतात. आणि ज्या पिंजऱ्याचे जे बारीक 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 जे हाड आहेत त्याला काय म्हणतात? जे बारीक असे हाड आहेत त्याला काय म्हणतात? पिंजरा. ह्या हाडांना काय म्हणतात? हाडांना बरगड्या. काय म्हणतात? बरगड्या. पुढे हे काय आहे? जठर. कुठे असतं? इथे म्हणजे कुठे? पोटात. पोटात म्हणजे इथे जस्ट इथे असतं ते पोटात. हे अवयव असतात. यांची कार्य तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेली आहेत. मानवी शरीराची आंतर इंद्रिय व बाह्य इंद्रिय दर्शवणारी पुठ्ठ्याची किंवा मातीची प्रतिकृती तयार करा. आपण शनिवारी घेऊयात हा उपक्रम. असं मानवी शरीर काढूयात आणि त्याच्यामध्ये हे सगळे अवयव दाखवूयात पुठ्ठ्याचे. पुठ्ठ्यावर तर आपण आज कोणता पाठ शिकलो बाळांनो? आपले शरीर. आपल्या शरीरामध्ये कोणते भाग असतात? बोला. कोणते अवयव असतात? बाह्य इंद्रिय आणि आंतर इंद्रिय. बाह्य इंद्रिय आणि आंतर इंद्रिय. त्याच्यात हात आणि पाय यांना कर्म इंद्रिय म्हणतात. कारण ते सगळे काम ज्ञानेंद्रिय. बरोबर. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय हे बाह्य इंद्रियाचा भाग आहे. आणि मग आपण शिकलो आंतर इंद्रिय. आंतर इंद्रिय म्हणजे शरीराच्या आत असणारी बाहेरून न दिसणारी इंद्रिय म्हणजे आंतर इंद्रिय. आंतर इंद्रियामध्ये आपण काय काय शिकलो? मेंदू, यकृत, फुफ्फुस, हृदय, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, गुरुद्वार. हे आपण शिकलेलो आहोत. अन्नाचे पचन करण्यास अन्नात कुठे गेले? ह्या अन्नाचे पचन करण्यास यकृत मदत करते. आहे का माहिती? यकृत कशाला मदत करते? अन्नाचं पचन करण्यास यकृत मदत करते. हे बघा यकृत काय? जठराच्या जवळ यकृत आहे. हे जठर आहे. बरोबर. हे जठर आहे. हे जठर आहे. जठराच्या जवळ यकृत आहे. यकृत काय करतं मग? जठराचं काम काय? अन्न पचन करणं. यकृत त्याला मदत करतं. जसं मॉनिटर उपमॉनिटर एकमेकांना मदत करतात की नाही तुम्ही? तसं हे जठराचं काम अन्नपचन आहे. जठराला अन्नपचनासाठी मदत कोण करतं? यकृत मदत करतं. हे सगळे अवयव आज आपण पाहिलेले आहेत. यांची कामही पाहिलेली आहेत. आता तुमचा घरचा अभ्यास काय आहे की आंतर इंद्रिय जे पुस्तका व्यतिरिक्त आहेत त्या व्यतिरिक्त अजून कोणते आंतर इंद्रिय आहेत हे तुम्हाला शोधून आणायचं आहे. आणि हा पाठ पुन्हा वाचायचा आहे. पुन्हा याची कार्य समजून घ्यायची आहेत. चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.